फ्री बॉडी डायग्राम पाहिजे तर आता एक बेसिक एक्झाम्पल पहा की जर एक बॉडी आहे त्याचा मास आहे 5 kg, एक बॉडी आहे त्याचा मास आहे 5 kg, ठीक आहे. याची फ्री बॉडी डायग्राम पहिले ड्रॉ करायची. करू शकता का? फ्री बॉडी डायग्राम काय? जर सपोज हा जो मास आहे तो मास आहे 5 kg, तर फ्री बॉडी डायग्राम काय? नॉर्मल रिएक्शन अपवर्ड्स mg खाली, ठीक आहे. जर या इक्वेशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कॅल्क्युलेट द नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन काय? तर नॉर्मल रिएक्शन कोणाला इक्वल आहे? mg ला इक्वल आहे. नॉर्मल इज इक्वल टू mg. मास आहे तुमच्याकडं किती आहे? 5 आणि युजली जी घ्यायचा 10, ठीक आहे. जिथं पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करा तिथं जीची व्हॅल्यू काय घ्यायची? 10. म्हणजे किती आला? 50 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन किती आली? 50 न्यूटन, ठीक आहे. बेसिक समजलं हे? नॉर्मल रिएक्शन किती आली? 50 न्यूटन. आता जर यालाच आपण थोडंसं जो सरफेस घेतला त्या सरफेसवर एक मास न ठेवता आपण 2 मासेस ठेवले. हा आहे m1, हा आहे m2, ठीक आहे. काय झालंय? m1 आणि m2. तर सांगितलंय तुम्हाला की m2 जो आहे इथली नॉर्मल रिएक्शन कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन सगळ्या सपोज कॅल्क्युलेट करायचं. आता नॉर्मल रिएक्शन्स किती येतात ते पहा. नॉर्मल रिएक्शन्स किती आहेत? 2 सरफेस आहे ना, ठीक आहे. इथली नॉर्मल रिएक्शन जी अपवर्ड लागेल, ठीक आहे, आणि इथली सुद्धा बरोबर. आता फर्स्ट जर m1 माससाठी फ्री बॉडी डायग्राम काढायची m1 माससाठी तर काय लिहू शकता? mg हा कुठं लागतोय? डाऊनवर्ड्स लागतोय. m1g डाऊनवर्ड लागतोय आणि नॉर्मल रिएक्शन वरती लागते, बरोबर. नॉर्मल रिएक्शन वरती लागते. आता इथे नॉर्मल रिएक्शन फक्त वरती लिहिणार का? की ज्यावेळी हे मासेस 2 कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आता जर सपोज हे मासेस आहेत दोघं जण कॉन्टॅक्टमध्ये, नॉर्मल रिएक्शन जशी अपवर्ड लागेल तशी पण ती डाऊनवर्ड सुद्धा लागणार आहे, बरोबर. ऍक्शन रिएक्शन, ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन जशी अपवर्ड लागते सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट इथे, ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन जसं आता जर हातावर हात ठेवताय, ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन जसा हा याच्यावर एक्झर्ट करतो तसा हा पण याच्यावर एक्झर्ट करतो, बरोबर. म्हणजे नॉर्मल रिएक्शन जशी अपवर्ड लागते तशी पण डाऊनवर्ड सुद्धा लागते, बरोबर. जी फर्स्ट नॉर्मल रिएक्शन येणार ती काय येणार आहे? नॉर्मल रिएक्शन ही n इज इक्वल टू m1g. जर m1 हा आहे 5 kg, ठीक आहे. m1 आहे 5 kg, तर नॉर्मल रिएक्शन n इज इक्वल टू काय होणार? 5 × 10 म्हणजेच काय? 50 न्यूटन. फर्स्ट नॉर्मल रिएक्शन तुम्हाला मिळाली. सेकंड मास घ्या 10 kg, m2 इज इक्वल टू 10 kg. आता सेकंड मासवर जे नॉर्मल रिएक्शन लागणार आहे, सेकंड मास जर घेतला, जर हा m2 आहे, ठीक आहे, सेकंड मास घेतला, त्याचा वेट कुठं लागतंय? डाऊनवर्ड डिरेक्शन विच इज m2g, आणि त्याच्यावर अजून एक नॉर्मल रिएक्शन लागते. ती नॉर्मल रिएक्शन म्हणजे n, बरोबर. म्हणजे याची नॉर्मल रिएक्शन काय झाली? n + m2g, बरोबर का? याच्यावर नॉर्मल रिएक्शन कशी लागली? हा जो सरफेस आहे हा सरफेस एक्स्ट्रा नॉर्मल रिएक्शन वरती पण लावतोय आणि खाली पण लावतोय, बरोबर का? म्हणजे नॉर्मल रिएक्शन तर झालीच पण त्याचा वेट पण लागतोय ना त्याच्यावर, बरोबर. म्हणजे या बॉडीवर जी सेकंड बॉडी आहे m2, त्या सेकंड बॉडीवर 2 फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन अपर बॉडीमुळे, आणि सेकंड कोणता आहे? m2g. म्हणजे याच्यावरचा जो फोर्स आहे तो फोर्स इज इक्वल टू काय होईल? n + m2g. n किती आहे? 50. m2g, m2 ची व्हॅल्यू काय? 10. 10 × 10 100 म्हणजे किती झालं? 150. समजलंय का? बरोबर. हां, n नेहमी परपेंडिक्युलर असणार. सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट कुठे? इथे. हां, मग पहा याच्यात जर आपण m1 आहे ना, m1 आहे, याच्यात जसा हा नॉर्मल फोर्स, हा जो सरफेस आहे खालचा सरफेस आहे तो याच्यावर नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतो, तसा वरचा सरफेस पण खालच्या सरफेसवर नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतो, ठीक आहे. मग हा जर n आहे तर हा पण काय होतो? हा, कारण दोघंही कॉन्टॅक्टमध्ये, हा याच्यावर फोर्स एक्झर्ट करतोय, हा पण याच्यावर फोर्स नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतो. नॉर्मल फोर्स म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स. तर तो कॉन्टॅक्ट फोर्स हा जर याच्यावर एक्झर्ट करतोय, ऍक्शन झाली तर तो त्याची रिॲक्शन काय असेल? इक्वल असते. ऍक्शन अँड रिॲक्शन ती असते इक्वल बट इन अपोजिट डिरेक्शन, ठीक आहे. म्हणजे जसं इथे ऍक्शन होतीये तशी त्याची रिॲक्शन पण होती, जी कशी आहे? इक्वल आहे पण अपोजिट. समजलं का आता? मग याच्यावर हा जो आहे हा नॉर्मल फोर्स, हा जर अपवर्ड लागत असेल तर डाऊनवर्ड सुद्धा एक नॉर्मल फोर्स असतो. ऍक्शन रिॲक्शन. कोणत्या बॉडीमध्ये कोणत्या बॉडीमध्ये झालं ना याच्यात? मग याच्यात सुद्धा ऍक्शन आणि रिॲक्शन झाली, बरोबर. आता हा आणि हा दोन्ही पण काय इक्वल, हा पण याला इक्वल आहे ना. मग नॉर्मल फोर्स युनिट काय आहे तुमचा? म्हणजे इथे ऍक्शन रिॲक्शन दाखवायची गरज नाही लागली का? कारण एकच बॉडी
का कारण बॉडी कशी इक्विलिब्रियम स्टॅटिक इक्विलिब्रियम पाहिजे तुम्हाला सर बॉडी इक्विलिब्रियममध्ये याचा अर्थ तिच्यावर फोर्सेस जे ॲक्ट होतात ते काय करतात ते पूर्ण बॅलन्स करतात मग इथे जर इक्वेशन लिहायचं आहे जर एन आणि हा एम जी दोघंही कसे आहेत अपोजिटली डिरेक्टेड याचा अर्थ एन मायनस एम जी हा झिरोला इक्वल आहे का कारण बॉडीवर दोनच फोर्स ॲक्ट होतात ते पण ज्यावेळी तुम्ही ॲड ऑफ सबट्रॅक्ट कराल त्यांची व्हॅल्यू काय आला पाहिजे झिरो तर नॉर्मल फोर्स जर अपवर्ड आहे एम जी डाऊनवर्ड्स आहे म्हणून नॉर्मल एम जी डाऊनवर्ड असल्यामुळे मायनस एम जी घेतला इज इक्वल टू झिरो होतो आणि एन इज इक्वल टू एम जी तिकडे जाईल आणि एन इज इक्वल टू काय आला एम जी आला दोन इक्वेशन्स दोन डिफरंट टाईपमध्ये लिहू शकतो ठीक आहे असंही लिहू शकता की हा नॉर्मल आहे तर त्याचं रिॲक्शन पण होते ठीक आहे आणि बॉडी कशी आहे इक्विलिब्रियममध्ये आणि नंतर हा नॉर्मल आणि हा एम जी इक्वल समजलंय का समजलंय आता जर तीन बॉडीज असतील तर काय होतं आता जर दोन बॉडीज ठीक आहे दोन बॉडीजमध्ये जर फर्स्ट पाहिलं याचा जो नॉर्मल फोर्स आहे तो नॉर्मल फोर्स काय आला M1G आला सेकंड बॉडीसाठी नॉर्मल फोर्स काय आला M1G प्लस M2G आला M1G काय दिलं इथं कारण हाच नॉर्मल फोर्स आहे ना पहिल्या बॉडीचा बरोबर त्यालाच तुम्ही M1G पण लिहू शकता मग तीन बॉडी झाल्या तर त्याचा नॉर्मल फोर्स काय M1G प्लस M2G प्लस चार बॉडी झाल्या तर M4G ॲड ऑन ठीक आहे म्हणजेच जर नॉर्मल फोर्स बॉडी सगळ्या बॉडीचा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तर एम नेट असेल तो नेट मास किती आहे आणि इंटू जी असेल समजलंय का एम नेट इंटू जी समजलंय सगळ्यांचं ॲडिशन करून नॉर्मल फोर्स काढायचं आहे सगळ्यांचं ॲडिशन करून ज्या बॉडी आता जर सपोज सांगितलं यातच अशी कंडिशन आहे की तुमच्याकडं ठीक आहे टाईमवर आहे M4 ठीक आहे प्रत्येकाचा काही काहीतरी नॉर्मल फोर्स जर फर्स्ट बॉडीचा पाहिला याचा नॉर्मल फोर्स N आहे ठीक आहे N4 म्हणूया त्याचा नॉर्मल फोर्स याचा नॉर्मल फोर्स N3 आहे याचा N2 आहे आणि याचा N1 जर N1 कॅल्क्युलेट करायचं झालं N1 काय येणार M1G येणार N2 कॅल्क्युलेट करायचं आहे तर बाकीच्या बॉडीज विसरायचं N2 कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यावरती मासेस किती आहेत दोन आहेत पण नंतर काय लिहा M1 प्लस M2 इंटू G N3 कॅल्क्युलेट करायचं आहे N3 इज इक्वल टू काय M1 प्लस M2 प्लस M3 इंटू G आणि N4 जर कॅल्क्युलेट करायचं आहे काय M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 इंटू त्या बॉडीवर किती मासेस वरती आहेत त्याच्यावर ठीक आहे जर N1 कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यावर किती मासेस एकच N2 कॅल्क्युलेट करायचं आहे दोन मासेस ठीक आहे त्यानंतर N3 कॅल्क्युलेट करायचं आहे तीन मासेस बरोबर आणि याला असंही लिहू शकता फर्स्ट बॉडी आहे तुमची असंही जर समजत नसेल तर अशाही वेमध्ये समजू शकता फर्स्ट बॉडी आहे M1 ठीक आहे तिचा नॉर्मल फोर्सवरती आहे खाली वेट M1G आहे ठीक आहे नॉर्मल फोर्स काय आला M1G आला आता सेकंड बॉडी आणि फर्स्ट बॉडी दोन डिफरंट बॉडी ठीक आहे एक आणि ही सपोज करू तिचा मास आहे M1 आणि M2 कंबाईन तिला असं लिहिलं चालेल का M1 प्लस M2 ठीक आहे म्हणजे तिचं वेट खाली काय लागेल M1 प्लस M2 म्हणजे याची नॉर्मल रिॲक्शन काय असेल नॉर्मल रिॲक्शन शेवटी M1 प्लस M2 इंटू बरोबर का समजलं काय आता कंबाईन लिहिले ठीक आहे थर्ड याला कंबाईन काय लिहू शकता M1 प्लस M2 प्लस M3 असं लिहू शकता कंबाईन ठीक आहे त्याचा वेट खाली काय लागेल M1 प्लस M2 प्लस M3 इंटू G आणि यांची नॉर्मल रिॲक्शन याला ठीक आहे समजलंय का बेसिक आयडिया काय इतके नंबर ऑफ वेट्स वरती असतील त्याला मल्टिप्लाय करायची नॉर्मल रिॲक्शन समजले इतके नंबर ऑफ वेट्स वरती असतील त्याला काय करायचं नॉर्मलने मल्टिप्लाय करायचं सॉरी जीने मल्टिप्लाय करायचं काय आली नॉर्मल रिॲक्शन समजलंय समजलंय आता जर टेन्शन आणि नॉर्मल कॅल्क्युलेट करून दाखवा सरफेस आहे सरफेसवर तीन मासेस आहेत M1 M2 M3 तीन मासेस आहेत ठीक आहे M1 ची व्हॅल्यू आहे 5 M2 ची व्हॅल्यू आहे 10 M3 ची व्हॅल्यू आहे 15 ठीक आहे तर जो N1 आहे तो नॉर्मल फोर्स पाय वेट Mg आहे M1G आहे N2 जो आहे तो काय आहे दोघांचंही ॲडिशन करून G ने मल्टिप्लाय करणं आणि N3 जो आहे तिघांची ॲडिशन करून G ने मल्टिप्लाय करणं ठीक आहे तर हे
तिन्ही नॉर्मल फाइंड करू शकतो. तिन्ही नॉर्मल रिॲक्शन्स करायला विदाउट युजिंग पेन अँड पेन्सिल. N1 काय येणार? N1 काय येणार? 50. N2 काय येणार? 150. N3 काय येणार? 15 + 15 किती झाला? 30. आणि 30 into 10 किती झाला? 300. चल क्लिअर आहे? क्लिअर आहे. आता इन्क्लाइन प्लेनवर एक फ्री बॉडी डायग्राम काढायची. इन्क्लाइन प्लेन आहे, एक मास आहे. अशा वेळी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम माहिती आहे कसं, अशा वेळी फ्री बॉडी डायग्राम माहिती आहे कसं काढायचं. ठीक आहे. काय एम जी जो लागेल वर्टिकली डाउनवर्ड्स लागेल. ठीक आहे. पण याला जर एका स्ट्रिंगने अटॅच केलं, रिलेट सपोर्ट इकडे आणि याला एका स्ट्रिंगने अटॅच केलं, याचं काय येणार होता? टेन्शन येणार. काय येणार? टेन्शन येणार. ठीक आहे. टेन्शनची डिरेक्शन काय असेल? टुवर्ड्स द रिलेट सपोर्ट. टेन्शन वेट एम जी वर्टिकली डाउनवर्ड्स. इकडे काय कंपोनंट येतो? एम जी कॉस थीटा. इकडे काय कंपोनंट येतो? एम जी साइन थीटा. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन वरती. ठीक आहे. याचं जर तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेट टेन्शन अँड नॉर्मल, टेन्शन अँड नॉर्मल कॅल्क्युलेट करायचं. सपोज तुम्हाला मास दिलेलं आहे, मास आहे सपोज 50 kg, मास दिले 50 kg आणि जो इन्क्लायनेशन अँगल आहे किंवा जो थीटा आहे तो थीटा दिला आहे तुम्हाला 30 डिग्री. 90 डिग्री याचा 30 डिग्री दिला आहे 30 डिग्री. देन कॅल्क्युलेट नॉर्मल अँड टेन्शन. नॉर्मल अँड टेन्शन इक्वल टू काय आहे? ठीक आहे. आता इथे जर या फ्री बॉडी डायग्राम का महत्त्वाची आहे? कारण कळतं तुम्हाला कोणाला बॅलन्स आउट करतो. इथे जर नीट पाहिलं, टेन्शनला बॅलन्स आउट करणारा कोणता आहे? एम जी साइन थीटा. म्हणजे टेन्शनला काय लिहू शकता तुम्ही? एम जी साइन थीटा लिहू शकता. ठीक आहे. नॉर्मलला बॅलन्स आउट करणारा कोणता आहे? एम जी कॉस थीटा. म्हणजे नॉर्मल काय? एम जी कॉस थीटा इक्वल. बरं, सगळ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे, पुट करा. एम ची व्हॅल्यू काय? 50 इंटू जी ची व्हॅल्यू 10 आणि साइन 30 ची व्हॅल्यू, साइन 30 काय असतो? हाफ. नक्की साइन 30 काय? हाफ. ठीक आहे. इथे काय? नॉर्मल इज इक्वल टू काय? एम 50 इंटू 10 इंटू कॉस 30 ची व्हॅल्यू 3/2 ना. नक्की हे जाईल किती राहील? 25. हे जाईल 25. किती आलं? 250. किती आलं? 250 इंटू √3 असं झालं नॉर्मल आणि टेन्शनच्या व्हॅल्यू. दोन्ही काय? फोर्स युनिट टाकायचं. समजलंय? नक्की समजलंय? फ्री बॉडी डायग्राम का महत्त्वाचे समजलंय का? फ्री बॉडी डायग्राम समजली तर बाकीच्या मला कोणाला बॅलन्स आउट करता येईल हे समजलं. समजलंय? आता टेन्शनची फ्री बॉडी डायग्राम जर असेल, हा लक्ष द्या. जर ही एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मासेस लावले. ठीक आहे. म्हणजे जर सपोज इथे मास लावलाय M1, इथे मास लावलाय M2, इथे मास लावलाय. ठीक आहे. आता टेन्शन प्रत्येक पॉईंटला व्हॅरी होईल का? कारण स्ट्रिंग्स काय वेगवेगळ्या आहेत आणि इथे जे टेन्शन लावणार आहे ते कसं सगळ्यात जास्त कुठं असेल बरं टेन्शन? इथे काही वरती सगळ्यात जास्त असेल ना. का? कारण मासेस किती लावलेत त्याला? किती लावले? इथे थोडंसं कमी लागेल, इथे थोडंसं अजून जास्त कमी लागेल. ठीक आहे. टेन्शन कुठे जास्त असेल? सपोज याला ए पॉईंट म्हणा. टेन्शन ए पॉईंटला सगळ्यात मॅक्सिमम असेल. टेन्शन ॲट ए पॉईंट शुड बी मॅक्सिमम अँड टेन्शन ॲट सी पॉईंट शुड बी मिनिमम. ठीक आहे. आता प्रत्येक ठिकाणचं जर टेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, या ठिकाणचं टेन्शन काय येईल बरं? त्या ठिकाणचं वेट आहे त्याच्यावर. बरं, मग या ठिकाणचं टेन्शन असं लिहिलं चालेल का? टेन्शन शुड बी M1 + M2 + M3 इंटू. चालेल का? चालेल ना. या पॉईंटचं टेन्शन काय येईल बरं? टेन्शन ॲट पॉईंट काय येईल? M1 नाही ना याच्यात. M1च्या याच्यात काय संबंध आहे का? नाही. M2 + M3 इंटू G आणि टेन्शन ॲट थर्ड पॉईंट विल बी इक्वल टू M3 इंटू. समजलं? समजलं नक्की? नक्की. आता जर ॲटवूड मशीन म्हणजे स्कूल असता चांगला नसेल त्याला ॲटवूड मशीन म्हणतात. तर इथे जर सपोज अशी सपोज ॲटवूड मशीन आहे, इथे टेन्शन T अपवर्ड्स लागतो, टेन्शन T अपवर्ड्स लागतोय. इथे मास सपोज आहे mg, मास आहे mg आणि इथे जो तुम्ही मास लावलेला आहे, इथे जो तुम्ही मास लावलेला आहे तो सपोज आहे 10 kg चा.
देन कॅल्क्युलेट द टेन्शन. टेन्शन इज इक्वल टू काय आहे. ठीक आहे, मास कितीचा लावला आहे, 10 kgचा लावला आहे. ठीक आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टेन्शन कॅल्क्युलेट करायचं. सांगितलं सिस्टम की इक्विलिब्रियम. याचा अर्थ सगळे फोर्सेस काय करतात, एकमेकांना बॅलन्स आउट करतात आणि एफ नेट काय येणार आहे, सी. ठीक आहे, आता इथे जर टी आहे, इथे जर टी आहे, तर या स्प्रिंगमध्ये जर 2t लिहिलं तर चालेल का, चालेल ना. मग 2t कोणाला बॅलन्स आउट करतोय, 2t इज बॅलन्स्ड बाय याचा वेट काय आहे 10 ×